हॅपी बर्थडे टू यू गौरव. नमस्कार, मी दीप्ती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी आले होते आईकडे, कारण माझ्या भाच्याचा म्हणजेच गौरवचा दुसरा वाढदिवस होता म्हणून. इथे माझी मोठी मुलगी दिव्या मसाला मॅगी बनवत आहे. याच्यामध्ये तिनं घातलेले होते हिरवे वटाणे, कांदा, टोमॅटो, सिमला मिर्च. मॅगी बनवून झाल्यानंतर मग मी सगळ्यांना सर्व केलं. आम्हाला सगळ्यांना साधी मॅगी खाण्यापेक्षा ही अशी ही मसाला मॅगी खूप आवडते. आणि गौरवला काहीतरी वेगळंच पाहिजे होतं, तो आम्हाला सांगत होता आणि आम्ही त्याला विचारत होतो. लोणचं पाहिजे का? नको. मग अजून काय पाहिजे? काय पाहिजे? यम्मी. आत्ता हळूहळू तो एक एक शब्द बोलायला शिकतो, त्यामुळे त्याला जे काही पाहिजे होतं ते त्याला सांगता येत नव्हतं आणि आम्हाला सुद्धा कळत नव्हतं की त्याला काय पाहिजे आहे ते. फक्त आम्ही वस्तू दाखवणार आणि तो त्याला नको असले की तो फक्त नाही म्हणून मान हलवून सांगणार. गौरवला सुद्धा ही मसाला मॅगी खूप आवडली होती. तिखट होती तरी सुद्धा तो मॅगी खात होता. जास्त करून त्याला तिखटच आवडतं गोड खाण्यापेक्षा. आणि आता तो दुपारच्या वेळेस जेवत आहे आणि त्याला टीव्ही बघत जेवायची सवय आहे. त्याच्यावरती तो कोकोमेलन हे जे लहान मुलांचं कार्टूनची गाणी लागतात ना, ते बघत जेवतो. पण त्याची सवय मोडायसाठी टीव्ही बंद केली होती आणि आता ते गाणं म्हणजे सारखं ऐकून माझ्या मुलींना सुद्धा ते गाणं पाठ झालेलं आहे. आणि मोठी मुलगी त्याला ते गाणं म्हणून दाखवत होती आणि तो हसत हसत मग जेवत होता. आज आम्ही पावभाजी बनवणार होतो आणि ती जवळपास 20-25 लोकांना पुरेल इतकी पावभाजी बनवणार होतो. त्याची तयारी मी दुपारीच चालू केलेली होती. सगळ्या पावभाजीला जे जे भाज्या लागतात ते सगळं आम्ही कट करून ठेवत होतो. आणि इकडे बर्थडेचं डेकोरेशनची तयारीसुद्धा चालू होती. इथे ऑनलाईन डेकोरेशनचं साहित्य मागवलेलं आहे, बलून्स वगैरे आणि जो कर्टन असतो बर्थडेचा. गौरवच्या बर्थडेचा केकची फ्रंट डिझाईनसुद्धा कारचीच होती आणि त्यामुळं बर्थडे डेकोरेशनसुद्धा कारचं बलून्स असलेलेच मागवलेले होते. आणि दिव्या मग इकडे बलून्स वगैरे सगळे फुगवून ठेवत होती. आत्ता गौरव झोपलेला आहे म्हणून आम्ही ठरवलं की आत्ताच आपण डेकोरेशन वगैरे आहे ते चिटकवून घेऊयात, बनवून घेऊयात. कारण मग नंतर तो उठला तर आपल्याला हे काही करू देणार नाही. कारण लहान मुलांना नवीन काहीतरी दिसलं, वेगळं काही दिसलं तर त्यांना ते खूप आवडतं आणि त्यांना मग त्या सगळ्या वस्तू पाहिजे असतात. त्यामुळे आम्ही दुपारी तो झोपल्यावर सगळं डेकोरेशन बनवून घेतलं. तो झोपेतून उठूपर्यंत आमचं सगळं डेकोरेशनची तयारी झाली होती. भाज्या वगैरे सुद्धा चिरून झालेल्या होत्या आणि उठल्यानंतर त्याची रिॲक्शन खूप छान होती हे बघितल्यानंतर. असं हे सिंपल पण अगदी सुंदर हे डेकोरेशन तयार झालेलं आहे. बर्थडे डेकोरेशन करून झाल्यानंतर मग मी रांगोळी काढायला घेतली आणि बर्थडेची रांगोळी काढायचं म्हटलं, बर्थडे आहे म्हणून. तर अशी ही सिंपल ती 10 मिनिटात झाली ही रांगोळी काढून. ही रांगोळी कशी आली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. छोटी मुलं सगळी आली होती बर्थडेला आणि अजून सोसायटीमधल्या लेडीज अजून यायच्या होत्या. त्यामुळे आई वगैरे आम्ही वाट बघत बसलो होतो. आमची तयारी झाली होती. मग नंतर सगळे सोसायटीमधले लेडीज वगैरे आली, छोटी मुलं आली आणि बर्थडे मग चालू केला. मेणबत्ती लावूपर्यंत सुद्धा तो थांबत नव्हता. त्याला पटकन केक कापायचा होता, मेणबत्ती फुकायची होती. पहिल्यांदा तो घाबरला होता एवढ्या सगळ्यांना बघून आणि नंतर मग हळूहळू रुळला आणि मग त्याची दंगामस्ती चालू झाली. तर केक हा असा होता. आईने त्याला औक्षण केले आणि नंतर मी सुद्धा त्याला औक्षण केलं. मग सोसायटीमधल्या सगळ्या लेडीज ज्या आहेत त्यांनी गौरवचं औक्षण केलं. केक कटिंग वगैरे झाला. मग लहान मुलांना जे आहे खूप आवडणारी गोष्ट म्हणजे कॅडबरी, चॉकलेट्स ते वाटले आणि पावभाजी जी आम्ही बनवली होती त्याचे मग पाव त्याला बटर लावून आम्ही थोडेसे गरम करून घेतले, कारण कच्चे पाव चांगले लागत नाहीत. आणि मग बर्थडेला आलेल्या सगळ्यांना ही पावभाजी सर्व केली. 2-3 बलून्समध्ये गोल्डन रंगाच्या ज्या टिकल्या होत्या तो त्याच्या डोक्यावरती फोडायचा होता. ते घाई गडबडीमध्ये राहूनच गेलं. मग त्यानंतर सगळे पावभाजी खाऊन वगैरे गेल्यानंतर काही छोटी मुलं थांबली होती. तर त्यांच्यासोबत असं हे सेलिब्रेशन केलं. तो खूप घाबरला त्याला. तर असा हा गौरवचा बर्थडे व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.